श्री हरिविजय ग्रंथ कथासार अध्याय पहिला। हे पुराणपुरुषा श्रीहरी, तुला आमचा साष्टांग नमस्कार असो। तू सर्वात श्रेष्ठ असून आदिमाया ही तुझी पत्नी आहे। ब्रह्मा, विष्णू आणि महेश तूच उत्पन्न केले असून त्यांच्याकडून तू या अनंत ब्रह्मांडाची निर्मिती करतोस। 14 विद्यांचे उत्पत्तीस्थान असा श्री महागणपती तूच आहेस। सर्व सिद्धी तुझ्या पुढे हात जोडून उभ्या असतात। ह्या सर्व शक्तिमान ईश्वरा, तुझा जय जयकार असो। हे अनंत कल्याण वरदमूर्ते, हे गजानना, तुझी कीर्ती तिन्ही जगात भरून राहिली आहे। सर्व देव आणि राक्षस तुला नमस्कार करतात। हे गणपती, तू दयेचा समुद्र आहेस। संध्या समयीच्या उजेडाप्रमाणे किंवा सूर्य नुकताच उगवत असता पूर्व दिशा असते, त्याप्रमाणे हे गजानना, तुझ्या शरीराचा रंग सुंदर लालसर आहे। तुझ्या विशाल उदरामध्ये सारे त्रिभुवन साठवले आहे। दुधाच्या समुद्रासारखे किंवा निर्दोष यशापासून बनविलेले पांढरे शुभ्र वस्त्र तू परिधान केले आहेस। तुझ्या कमरेभोवती सर्पभूषणांचा करगोटा आहे। तुझ्या सर्वांगावर सोन्याचे अलंकार घातले आहेत। पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुझा एक दात शुभ्र दिसत आहे, तो विजेप्रमाणे लखलखत आहे। परशु, अंकुश, दंड, पाश, गदा, हस्तिदंताचा तुकडा, कमळ आणि धनुष्य अशी 8 आयुधे तुझ्या 8 हातात आहेत। हे गणेशा, तुझे नृत्य पाहून भगवान शंकर प्रसन्न होतात, रमून जातात। सारे देव टाळ घेऊन तुझ्या नृत्याला साथ करतात। धीमकिटी धीमकिटी तकधा तकधा अशा संगीतातील रागांच्या आलापात तुझे नृत्य रंगात आले, म्हणजे सारे देव ते पाहण्यात इतके एकाग्र होतात की त्यांची नेत्रपाती हलण्याचेही विसरते। भृंगी आणि शृंगी हे मृदंगावर तुझ्या नृत्याला साथ करतात। सारे देव आणि राक्षस मंडळी तुझे नृत्य पाहण्यात इतके गुंग होतात की ते हातांनी तुझ्या नृत्याला ताल धरतात आणि त्यात मग्न होऊन आनंदाने माना डोलावू लागतात। तू जेव्हा नृत्यातील हावभाव करतोस तेव्हा तुझ्या हाताच्या 10 बोटातील हिऱ्यांच्या अंगठ्या विजेप्रमाणे लखलखतात। तुझ्या गंडस्थळाच्या दिव्य सुगंधाभोवती भुंगे गुणगुणू लागतात। हे गजानना, तुझ्या उजव्या बाजूला दैवाचा समुदाय असतो, तर डाव्या बाजूला राक्षसांचा समुदाय असतो। 8 सिद्धी तुझ्यावर चौऱ्या ढाळीत असतात। हे गजानना, तुझे नाव घेता सारी विघ्ने पळून जातात। सोसाट्याचा वारा आपल्याबरोबर साऱ्या ढगांची पांगापांग होते। एक सिंह रानात येतात, तेथील हत्तींना पळता भुई थोडी होते। त्याप्रमाणे तुझे स्तवन करून मी हरिविजय ग्रंथाच्या लेखनास सुरुवात करीत आहे। त्याच्या पूर्णतेच्या मार्गातील सारी विघ्ने तू पळवून लाव। हे गणेशा, हा हरिविजय ग्रंथ तुझ्या कृपेने शेवटास जाओ। हे देवी सरस्वती, नमस्कार असो। तुझी शक्ती अगाध आहे। तुझी कृपा झाली की मुका मनुष्यही वेद म्हणू लागेल आणि दगडांनाही रत्नाचे स्वरूप येईल। तू माझ्या जिभेवर अवतीर्ण हो आणि हा हरिविजय ग्रंथ माझ्याकडून पुरा करून घे। श्री सद्गुरूंना आमचे वंदन असो। पूर्व पुण्याईनेच सद्गुरूंची भेट होते आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होत नाही। प्रभू रामचंद्रांनाही वशिष्ठांना गुरु करावे लागले। व्यास नारदांना शरण गेले। इंद्राने बृहस्पतीचे पाय धरले। भगवती पार्वती भगवान शंकरांना शरण गेली। शुक्र, नारद, प्रल्हाद, वाल्मिकी, वसिष्ठ साऱ्यांनी आपापल्या सद्गुरूंची सेवा केली आणि ज्ञान प्राप्त करून घेतले। हे परात्पर गुरुराया, मी आरंभिलेला हा हरिविजय ग्रंथ तुझ्या कृपेने शेवटास जाओ। संकल संत जनांनाही वंदन असो। संत म्हणजे दयेचा समुद्र, ते परलोकामार्गाचे सखे सोयरे होत। तेच सकल प्राणीमात्रांचे खरे पाठीराखे होत। त्यांच्यापाशी आपपार भाव नसतो। अशा थोर संतांना आरंभी साष्टांग प्रणिपात असो। महाभारत रचणारे श्री वेदव्यास, शतकोटी रामायण रचणारे श्री वाल्मिक ऋषी, रामचंद्राचे आणि साऱ्या रघुवंशाचे गुरुदेव वशिष्ठ ऋषी, ज्याचे तेज सूर्यासारखे आहे, ज्याने कामाला जिंकून टाकले आणि ज्याने राजा परीक्षिताला भागवत सांगितले, ते शुकदेव, या साऱ्यांना वंदन असो। श्री भागवत, श्री हरिवंश आणि अनेक पुराणे यांचे सार म्हणजे हा हरिविजय ग्रंथ आहे। भगवंताचा राम अवतार समाप्त झाल्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा पृथ्वीवर मोठमोठे दैत्य माजून सर्वांना त्रास देऊ लागले। त्यात कंस, चाणर, मुष्टिक, केशी, प्रलंब, शिशुपाल
वक्रदंत, जरासंध हे अत्यंत प्रबळ होऊन छळ करू लागले. जरासंधाने 22,000 राज्ये आपल्या बंदीशाळेत आणून ठेवले. भैमासुराने 14ही भुवनांच्या लोकांचा छळ चालविला. बाणासूर आणि कालयवन यांच्या पापकर्माला पारावर उरला नाही. दुष्ट कौरवही अनितीने वागून धर्माला किंमत देईनासे झाले. यामुळे पृथ्वीवर सर्वत्र भयंकर प्रसंग ओढावला. शेवटी पृथ्वी गायीचे रूप घेऊन ब्रह्मदेवाला शरण गेली. तिने मोठ्याने हंबरडा फोडून बुडाले बुडाले म्हणून आक्रोश केला. इतक्यात थोर ऋषीही ब्रह्मदेवाला निवेदन केले. देवांचा राजा इंद्रही सर्व देवांसह पृथ्वीवर घडलेल्या पापांचे घराणे सांगण्यासाठी ब्रह्मदेवाकडे आला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, सहस्त्रनेत्रा इंद्रा, आता क्षीरसागरापाशी जाऊन जगदउद्धारक भगवंताकडे आपण आपले घराणे निवेदन केले तरच आपले कार्य सिद्धीस जाईल.